जय महाराष्ट्र. मित्रहो, उद्या म्हणजेच 15 जानेवारी रोजी राज्यातील 29 महानगरपालिकेच्या मतदान होऊ पाहतंय. आता उद्या मतदान असतानाच राज्य निवडणूक आयोगाने नेमकं काही बदल केलेले आहेत. आता या बदलामुळंच वाद वाढत चाललेला आहे. एक नवीन उपकरण किंवा एक नवीन मशीन पाडू नावानं आता ईव्हीएम सोबत जोडलं जात आहे. आता याच बदलामुळं विरोधी पक्ष म्हणा किंवा राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे. त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांचा निषेधही व्यक्त करण्यात आलेला आहे. नेमकं निवडणूक तोंडावर आली असताना निवडणूक आयोग नियमात बदल करतंय किंवा नवीन मशीन्स लागू करतंय, तर हे कितपत योग्य आहे? मग नेमकं हे नवीन मशीन जे पाडू नावानं आहे, हे नेमकं आहे तरी काय? त्याचा वापर काय केला जातो? आणि निवडणूक आयोगाने या मशीनची किंवा या बदलाची पूर्वकल्पना सत्ताधारी किंवा विरोधकांना अगोदर दिली का नाही? याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, सबंध महाराष्ट्र आता निवडणुकीच्या रणांगणात उतरलेला दिसतोय. आता अशातच एक नवीन मशीन जे राज्य निवडणूक आयोगानं लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे तर रान चांगलंच तापलेलं आहे. आता यामध्ये आजपर्यंत आपण ईव्हीएम ऐकलं होतं, व्हीव्हीपॅट ऐकलं होतं. आता नवीनच एक पाडू नावाचं यंत्र किंवा मशीन आता ईव्हीएम सोबत जोडलं जाणार आहे. तर सर्वप्रथम पाहूया नेमकं हे पाडू काय आहे? या पाडूचा पूर्ण अर्थ किंवा फुल फॉर्म सांगायचा झाला तर प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट. म्हणजेच ह्याचा स्पष्ट अर्थ असा येतो की प्रिंटिंग करण्यासाठी म्हणजे चिठ्ठ्या काढायच्या असतील, म्हणजे जे काही ईव्हीएममध्ये मताची आकडेवारी झालेली आहे, ते डिस्प्ले करायचं आहे किंवा प्रिंट करायचं आहे. तर प्रिंटिंग ऑक्झिलरी म्हणजे एक सेकंडरी, जे प्रायमरी असतं ते वेगळं आणि ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट हा एक दर्शवणारा एक युनिट आहे. तर हे इतकं काय त्या मशीनचं किंवा पाडू मशीनचं काम आहे. आता याबद्दल डिटेलमध्ये सांगण्यासाठी आयुक्त भूषण गगरानी यांनी सांगितलंय की ईव्हीएम वरती आपण मतदान घेतो आणि मतमोजणी करते वेळेस जर समजा ईव्हीएम मशीनमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या, तर या मशीनचा वापर करण्यात येणार आहे. आणि हे मशीन काय करतं, तर ही मशीन ईव्हीएमला जोडल्यानंतर जे काही टेक्निकल अडचणीमुळं डिस्प्ले येत नसेल मतदानाच्या ईव्हीएमवरती, तर त्याचा डिस्प्ले हा यावरती येतो, या मशीनवरती येतो आणि याच्या मार्फत प्रिंटिंगही काढली जाते. म्हणजे जे काही मतदानाची जी संख्या आहे, कुठल्या पक्षाला किंवा कुठल्या ह्याला किती मतं मिळाली आहेत, त्याची सगळी प्रिंट ही या मशीनमधनं काढता येते. तर ही पाडू मशीन म्हणा किंवा हे प्रिंटिंग डिव्हाइस आहे, हे प्रत्येक ईव्हीएमला लावलं जाणार नाहीये. आपण पाहतो की मुंबईमध्ये केवळ 120 पाडू मशीनच्या आसपास हे वापरण्यात येणार आहेत आणि हे त्याच ईव्हीएमला जोडले जातील, ज्यांचे की तांत्रिक बिघाड येतोय, ज्यामध्ये की आकडे डिस्प्ले होत नाहीयेत. असं काय ते भूषण गगरानी यांचं म्हणणं आहे. परंतु नेमका आता यावरती जनतेचा किंवा विरोधांचा कसा विश्वास बसणार, हे खरंच विचार करण्याजोगी आहे. आता यामध्ये विरोधकांचं म्हणा किंवा राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचं म्हणणं हे आहे की निवडणूक आयोगाने हा बदल अगोदर का नाही सांगितला? म्हणजे जर काय बॅकअप प्लॅन होता, तर मग ह्यांनी अगोदर का नाही कळवलं? का मग त्यांचाही खेळी अशीच आहे, की ऐन म्हणजे विचार करून किंवा प्लॅन करूनच या 2 दिवसा अगोदरच या गोष्टी उघडीस करण्यात आल्या. त्यामागे काही षडयंत्र आहे का? किंवा निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा विरोधकांना गोंधळात टाकण्यासाठी यामध्ये कुठली खिळी आहे का? आता यामध्ये तर चे जे आहेत नेते, त्यांनी तर सांगितलं, की मतचोरी करण्याचा एक नवीन प्रकार आहे. म्हणजे ईव्हीएम तर हॅक होतच होतं, परंतु आता ह्या पाडू मशीनमुळं मतचोरी ही जास्त होणार आहे, असा आरोप आपच्या नेत्याद्वारे करण्यात येत आहे. आता आपण पाहतोय की ईव्हीएम अगोदरच हॅकिंगच्या रडारवरती आहे किंवा लोकांमध्ये किंवा विरोधकांमध्ये हा विषय चर्चेचा आहे, की ईव्हीएम वरती विश्वास हा कमी आहे आणि त्यातच जर अशा काही नवीन तांत्रिक बाबी घडत असतील आयोगामार्फत किंवा नवीन मशीन्स जर जोडल्या जात असतील, तर मग आणखीन त्यामध्ये शंका घेण्यास भर पडत आहे. आता या सगळ्या गोंधळामुळं मतदान जे करणार आहे, मतदार जो आहे, सर्वसाधारण नागरिक जो आहे, आता त्याच्या मनातही वेगळीच कल्पना आहे, की त्यांनी केलेलं मतदान हे खरंच त्याच ठिकाणी जाईल का? कारण जर यंत्रणा बदलत असेल, तर यामागे काही नेमकं वेगळं षडयंत्र आहे का? तर याचाही आता मतदार विचार करू लागलाय, की त्याचं दिलेलं मत खरंच त्या-त्या पक्षाला जाईल का? किंवा त्या-त्या नेत्याला जाईल का? की आणखीन तिकडेच वळवलं जाणार आहे. तुम्हाला काय वाटतं? ईव्हीएम सोबत हे पाडू मशीन जे जोडलं जात आहे, ते केवळ एक तांत्रिक अडचणीला बॅकअप म्हणून मशीन आहे, की यामध्येही काही वेगळंच राजकारण शिजतंय? याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.